नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आपण बघितलं प्रतिमा आत्या जेव्हा कुसुमताईच्या घरी राहत होत्या, तेव्हा कुसुमताईला प्रतिमा आत्यांनी आपलं नाव कविता असं सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रतिमा आत्यांना माहिती नसतं की ज्यांनी आपलं नाव कविता सांगितलेलं आहे, त्या मुळातच प्रतिमा आत्या आहेत. पण इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार असतो. जेव्हा कुसुमताई रक्षाबंधनाच्या दिवशी सुभेदारांच्या इथे येते, तेव्हा प्रतिमाला बघितल्यानंतर कुसुमताईला खूप जास्त आश्चर्य वाटतं. आणि जेव्हा कुसुमताई प्रतिमा आत्याला कविता अशी हाक मारते, तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्कासुद्धा बसतो. पण इथे आता प्रतिमा आत्या आणि कुसुमताई जेव्हा दोघीजणी आमनेसामने येतात, तेव्हा खूप गोष्टींचा गौप्यस्फोट आता आपल्याला पाहायला मिळतो. तर नक्की कुसुमताई सुभेदारांच्या घरी आल्यानंतर नक्की कुठलं सत्य आता सुभेदारांना कळतं प्रतिमाबद्दल, आणि कुसुमताई अजून कुठल्या गोष्टींचा गौप्यस्फोट करते, हे आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर इथे आता सायली सुभेदारांच्या घरामध्ये रक्षाबंधन साजरा करणार असते, आणि म्हणूनच इथे सणासुदीच्या दिवशी पूर्णाजी सायलीला म्हणते की कुसुमताई घरी एकटी असेल, तिलासुद्धा आपल्या इथे बोलावून घे. तेव्हा सायली खूप जास्त खुश होते आणि कुसुमताईला फोन करून आता घरी बोलावून घेते. तेव्हा अर्जुनलासुद्धा छान वाटतं. तर इथे रक्षाबंधनला आता सगळे एकत्र आलेले असतात. तेव्हा सगळ्यांना एकत्र बघून पूर्णाजी खूपच जास्त खुश होते, आणि एवढ्या वर्षानंतर प्रतिमा घरी परत आलेली असते, त्यामुळे घरामध्ये वेगळंच चैतन्य असतं. त्यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर इथे आता कुसुमताई घरी आलेली असते. कुसुमताई घरी आल्यानंतर सगळ्यांची विचारपूस करते, आणि नंतर कुसुमताईचं लक्ष जातं प्रतिमाकडे, आणि प्रतिमाला बघून कुसुमताई खूपच जास्त खुश होते आणि म्हणते की कविताताई कशा आहात तुम्ही, आणि जाऊन आता प्रतिमाला मिठी मारते. तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच बसतात की कुसुमताई प्रतिमा आत्याला कशी काय ओळखते, आणि कविता अशी हाक कशी काय मारली, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा कुसुमताई म्हणतात, अगं सायली, कविताताई सुभेदारांच्या घरी काय करतायत? तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं कुसुमताई, तू त्यांना कविताताई असं का म्हणतेस? तेव्हा कुसुमताई म्हणते, अगं सायली, मी तुला नाही सांगितलं का आपल्या इथे कविताताई राहत होत्या? दिवाळीचा सण आला होता आणि तेव्हाच कविताताई मला रस्त्यामध्ये भेटल्या होत्या. काही गुंड मुलं त्यांना त्रास देत होते, त्यांच्याकडून फराळ घेऊन त्यांना पैसे देत नव्हते. पण नंतर मी तिथे गेले आणि त्यांच्या फराळाचे सगळे पैसे त्या लोकांकडून मी काढून घेतलेले, आणि मग त्यांना मी आपल्या घरीसुद्धा घेऊन आले होते. आणि कविताताईंना मी म्हणाले होते की माझ्याबरोबर तुम्ही तिथेच राहा. पण नंतर दिवाळीचा सण होऊन गेला आणि महिपतच्या माणसांनी चालीवरती आपल्या आक्रमण केलं होतं. सगळ्यांना चालीतून हकलून देण्याचा त्यांचा प्लॅन होता, आणि त्याच दिवसांमध्ये कविताताई निघून गेल्या, त्या परत आल्याच नाही. तेव्हा इथे सुभेदार आता सगळे तिच्याकडे बघतच राहतात, कारण ही गोष्ट सगळ्यांसाठीच नवीन असते, कुणालाही याबद्दल माहिती नसतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, कुसुमताई, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? प्रतिमा आत्या तुमच्याकडे राहत होत्या का? तेव्हा इथे कुसुमताई म्हणते, कोण प्रतिमा आत्या? तेव्हा सायली म्हणते, अगं कुसुमताई, असं काय करतेस? ह्याच तर आमच्या प्रतिमा आत्या आहेत ना, ज्या 22 वर्षानंतर परत आलेल्या आहेत. तेव्हा इथे सायली आता प्रतिमा आत्याचा फोटोसुद्धा दाखवते. तेव्हा इथे कुसुमताईला खूप मोठा धक्का बसतो. कुसुमताई म्हणते की सायली, तू बोलतेस तरी काय? अगं मग जर मला आधी माहिती असतं ना की ह्याच तुमच्या प्रतिमा आत्या आहेत, तर मी त्यांना घरीसुद्धा घेऊन आले असते. तेव्हा कुसुमताई म्हणते, तरीसुद्धा मी किती वेळा तुला फोन करून सांगितलं की कविताताईंना भेटायला घरी ये म्हणून, आणि मी व्हिडिओ कॉलसुद्धा केला होता, तेव्हा तुझा फोन बंद झाला होता. तेव्हा इथे सायली म्हणते, म्हणजे काय योगायोग आहे बघ ना तू. कुसुमताई, प्रतिमा आत्या तुझ्या इथे सुद्धा राहत होत्या, पण मला कळलं नाही. तेव्हा इथे सायलीच्या लक्षात येतं, जेव्हा मी प्रतिमा आत्यांना भेटायला येत होते, तेव्हा एका बाईचा मला धक्का लागला होता, आणि त्या प्रतिमा आत्याच होत्या. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की त्या प्रतिमा आत्या आहेत. तेव्हा मी त्यांना त्यांचे पैसेसुद्धा उचलून दिले होते, बरोबर ना प्रतिमा आत्या? तेव्हा प्रतिमा हो असं सुद्धा म्हणते. त्यानंतर कुसुमताई म्हणत असते की दिवाळीमध्ये जेव्हा कविताताई माझ्या इथे राहत होत्या, आम्ही दोघींनी मिळून इथे फराळसुद्धा केला होता, हो की नाही प्रतिमाताई?
तेव्हा इथे प्रतिमा आत्या हो असं सुद्धा म्हणतात. दोघींचं बॉन्डिंग खूपच जास्त छान असतं. सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतात. सगळ्यांना विश्वास होतो की प्रतिमा आत्या कुसुमताईकडे राहतच होत्या, म्हणून तर एवढ्या मन मोकळेपणाने प्रतिमा आत्या कुसुमताईजवळ बोलत आहेत. तेव्हा इथे आता कुसुमताई म्हणत असते, प्रिया तुला आठवतंय का आमच्या स्टॉलवरती तू फराळ घ्यायला सुद्धा आली होतीस, हो की नाही? तेव्हा फराळ घेऊन तू लगेच तिथून गेली होतीस, पण मला माहिती होतं तू आमच्या स्टॉलवरून फराळ घेतला होतास आणि त्यातला अर्धा फराळ तर प्रतिमाताईंनीच बनवला होता. तेव्हा इथे पूर्णाजीच्या लक्षात येतं. पूर्णाजी म्हणते, त्यावेळेला मी सांगितलं होतं की सायलीच्या हाताला चव आहे, ती प्रतिमाच्या हाताला चव होती, हो की नाही सायली? तेव्हा मी माझ्या प्रतिमाच्या हातचा फराळ खाल्ला होता, हे सुद्धा पूर्णाजीला कळतं. तेव्हा इथे पूर्णाजी खूपच जास्त खुश होते आणि कुसुमताईला म्हणते की बरं झालं त्यावेळेला माझ्या मुलीची तुम्ही मदत केलीत. तेव्हा कुसुमताई म्हणते, त्यात काय झालं, माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकांची मदत करतोच की. तर इथे प्रियाला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला आता पूर्णपणे घाम आलेला असतो, कारण इथे कुसुमताई आणि सायली यांच्या खूपच जास्त जवळ प्रतिमा असते आणि प्रिया ही स्वतःला प्रतिमाची मुलगी म्हणवत असते, तरीसुद्धा प्रतिमा तिला जवळ घेत नसते. तर इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला असतो की कुसुमताईच्या घरी प्रतिमा राहत होती, पण इथे कविता नाव सांगितलेलं असतं आणि दिवाळीला फराळसुद्धा प्रतिमाने आणि कुसुमताईने जो केलेला असतो, जो प्रिया मी स्वतःहून तो फराळ केला असं सुभेदारांना सांगितलेलं असतं. पण इथे कुसुमताईने आता प्रियाचं भांडं फोडलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की फराळ हा प्रतिमाताईंनी बनवला होता. त्यानंतर इथे आता कुसुमताई आणि प्रतिमा आत्या दोघीजणी खूपच छान अशा गप्पा मारत असतात. तेव्हा इथे अर्जुन त्यांच्याकडे कौतुकाने बघत असतो. अर्जुनला वाटत असतं की सायली आणि प्रतिमा आत्यांचं बॉन्डिंग खूपच जास्त छान आहे. त्यानंतर कुसुमताई आणि प्रतिमा आत्याचं सुद्धा बॉन्डिंग छान आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं झालं सायली अलिबागला गेली आणि तिथे प्रतिमा आत्या तिला भेटली, नाहीतर आम्हाला कळलंच नसतं की प्रतिमा आत्या आता पनवेलमध्ये नाही तर अलिबागमध्ये आहे. तर अर्जुन म्हणतो की माझं इथे अलिबागला जाणं, माझ्या पाठीमागे सायलीचं येणं आणि तिथे सायलीला प्रतिमा आत्याचं भेटणं, याला योगायोग म्हणायचा की आणखी काय? तर मला आता कधी कधी संशय येतो की प्रतिमा आत्याची मुलगी कदाचित सायली तर नाही आहे ना, कारण प्रतिमा आत्याचे सगळेच गुण तर सायलीमध्येच आहेत, कारण एकसुद्धा गुण तन्वीमध्ये मला तो दिसत नाही. तर इथे दिवाळीच्या दिवशीसुद्धा प्रतिमा आत्या कुसुमताईकडे सुद्धा होती आणि ती सुभेदारांच्या घरीसुद्धा आली होती. तेव्हा चांदीचं नाणं इथे रांगोळीवरती पडलं होतं आणि ते नाणं सायलीलाच भेटलं होतं आणि पूर्णाजीला दाखवल्यानंतर हे स्पष्ट झालं होतं की हे सुभेदारांचं नाणं आहे आणि हे प्रतिमाकडेच होतं. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो, प्रतिमा त्या फक्त सायलीला आपल्या जवळ करते आणि तन्वीला आपल्या नजरेसमोर सुद्धा घेत नाही. तेव्हा इथे प्रतिमा आत्याला असं तर वाटत नाही आहे ना की सायलीच तिची खरी मुलगी आहे? तर इथे असे अनेक प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये आलेले असतात. त्यानंतर कुसुमताई अजून एका गोष्टीचा खुलासा करते. कुसुमताई म्हणते, सायली तुला माहिती आहे का, जेव्हा तुझा अपघात झाला होता त्या गुंड माणसाने तुझ्यावरती चाकूने हल्ला केला होता, तेव्हा तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस आणि तुला रक्ताची गरज होती. तेव्हा मी सुद्धा प्रतिमाताईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते, कारण तेव्हा त्यांच्या हाताला लागलं होतं आणि तेव्हा प्रतिमाताईंच्या सुद्धा हाताला लागलं होतं. मी त्यांना घेऊन डॉक्टरकडे आले होते आणि तेव्हा तुला रक्ताची गरज होती, तेव्हा प्रतिमाताईंनी तुला रक्त दिलं होतं. तुमच्या दोघींचं ब्लड ग्रुप हे एकच आहे असं कुसुमताई म्हणते. तेव्हा इथे खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो की सायली आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुपसुद्धा सेमच आहे. तेव्हा असंख्य प्रश्न इथे सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाच्या मनामध्ये आता उद्भवलेले असतात आणि त्यामुळे प्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. पण इथे एक गोष्ट सगळ्यात मोठी आता सगळ्यांच्या नजरेत आलेली असते, ते म्हणजे प्रतिमा आत्या आणि सायलीचं ब्लड ग्रुपसुद्धा सेमच आहे. त्यामुळे आता खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा झालेला असतो.